राजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, संविधानाचा, भारतीय संविधानाच्या शिल्पकारांचा, लक्ष्मण हाथे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, लक्ष्मण हाथे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. बैठक बोलवलेली आहे तत्वांची, त्याबद्दल आपण काय सांगू? बघा, त्यांनी काय बोलवावं तर त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. पण आम्ही ओबीसी बांधवांना हे आव्हान करत आहोत की जागोजागचं ओबीसीचं आरक्षण जात चोरून, क्लास चोरून, ओबीसीचं आरक्षण चोरून आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे. वतनदारांनी, जहागीरदारांनी, स्वतःला संस्थानिक म्हणणाऱ्यांनी, वेगवेगळ्या राजघराण्यांची ब्लड रिलेशन सांगणाऱ्यांनी आमच्या ओबीसीचं आरक्षण चोरलंय. या जात चोरांना जाब विचारायला आम्ही 1 सप्टेंबरला मुंबईला जात आहोत. आणि ऐतिहासिक अशा दौंड नगरीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर मी त्यांना सवाल विचारतोय की तुमच्यावरती नक्की कुठल्या जातीने अन्याय केला की तुम्हाला इतर मागासवर्गीयांचं आरक्षण चोरावं लागलं. या जात चोरांना आम्ही प्रश्न विचारण्यासाठी 1 सप्टेंबरला मुंबईला जातोय. आरक्षण तज्ञांची मीटिंग बोलवली आहे. आपली देखील लढाई चालू आहे आरक्षणासंदर्भात, त्यांची देखील आहे. कोण तज्ञ? सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत का तज्ञ? सुप्रीम कोर्टाचं 650 पानांचं जजमेंट आहे. न्यायमूर्ती PB सामंतांचं जजमेंट आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्टेटमेंट आहेत. आणि जर तुम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे तर मग इकॉनॉमिकल विकर सेक्शन कुणासाठी? SCBCचं 10% आरक्षण कुणासाठी? आणि मग हे सगळं असताना तुम्हाला ओबीसी मध्ये काय यायचंय? कारण गावगाड्यामध्ये एखाद्या दीनदलिताची महिला झेंड्याची दोरी वरती, माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, घरची, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, कुडमुड्या, जोशी, या सगळ्या माणसामधला एखादा माणूस कुठेतरी नगरसेवक, नगराध्यक्ष होत होता. ते सुद्धा तुम्ही जात चोरानं आरक्षण चोरलं. या दौंडच्या नगराध्यक्ष पदाचं काय? हा सवाल विचारण्यासाठी आम्ही मुंबईला 1 सप्टेंबरला जातोय. तुमच्यावर नक्की या आमच्या ओबीसीच्या कुठल्या जातीने अन्याय केला? तुम्ही कसं मागास झालं? हे असंविधानिक आहे, हे बेकायदा आहे. आणि याचा जाब विचारण्यासाठी शासनाला आम्ही मुंबईला जातोय.